मनमाड परिसरात सकाळपासून मध्यम स्वरूप रिमझिम पाऊस सुरू आहे। पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले होते, तर मका बाजरीसह खरीपाच्या पिकांना तूर्त जीवनदान मिळाल्याने बळीराजा सुखावलाय। असे असले तरी मनमाड परिसराला मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे। दरम्यान पुढचे 24 तास नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। लक्झरी बस व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील पती गंभीर तर पत्नी किरकोळ जखमी झाल्याची नांदगाव येवला रस्त्यावरील बेलदारवाडी घाटाजवळ घटना घडली। दरम्यान बेलदारवाडी घाटवळण रस्त्यावर गेल्या महिनाभरापासून 3 मोठे अपघात घडले असून वळण रस्ता कमी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। मुसळधार पावसाने खान्देशसह नाशिक जिल्ह्यासाठी वरदान ठरलेला नाशिकच्या गिरणा धरणाचा पाणीसाठा 97% पोहोचला असून गिरणा धरणातून 1 ते 6 वक्राकार दरवाजे 60 सेंटीमीटरने उचलण्यात आले असून 14,856 क्युसेस वेगाने गिरणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गिरणा धरण भरल्याने जळगाव नाशिक जिल्ह्यात अनेक गावांच्या पिण्याच्या व शेती सिंचनाचा प्रश्न सुटल्याने समाधान व्यक्त होत आहे। हवामान खात्याने नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट दिला असून काही ठिकाणी 200 मिलीमीटर ते घाट परिसरात 500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो। खबरदारी म्हणून नाशिकच्या सप्तशृंगी गडावरील घाट रस्ता शुक्रवारी सायंकाळी 5:30 पुढील आदेश येईपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला आहे। पावसामुळे करंजवण धरणातून मनमाडला आणि पालखेड धरण समूहातून येवला शहराला मोठ्या प्रमाणावर पूर पाणी येत असल्याने अनेक भागांमध्ये गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत। पालिकेकडून पाणी शुद्धीकरण करूनच पुरवठा केला जात असला तरी पुराच्या पाण्यामुळे काही काळ पाण्याचा रंग बदलणे किंवा गढूळपणा जाणवू शकतो। नागरिकांनी घाबरून न जाता पिण्याचे पाणी उकळून गाळून किंवा फिल्टरद्वारे शुद्ध करूनच वापरावे असे आवाहन मनमाड व येवला पालिका प्रशासनाने केले आहे। मनमाड येथून जवळच बोयेगाव येथील शिवटेकडी तपस्वी बालब्रह्मचारी महंत 108 स्वामी सोमेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय। सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती। गुरुपौर्णिमेनिमित्त अनुष्ठान सोहळा अखंड होमहवन पूजा संपन्न झाली। जपानुष्ठान सोहळ्यासह होमपूजा तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। कथित ऑडिओ क्लिपमुळे पक्ष बदनामी टाळण्यासाठी भाजपचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विजय चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनमाड, नांदगाव आणि परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। विजय चौधरी यांचा मनमाड, नांदगाव, चांदवड आणि येवला परिसरातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी अत्यंत जिव्हाळ्याचा संपर्क होता। विविध संघटनात्मक बैठका, निवडणुका, पक्षविस्तार, कार्यकर्ता मेळावे आणि स्थानिक प्रश्नांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग घेतल्याने त्यांच्याशी अनेक कार्यकर्त्यांचे वैयक्तिक स्नेहसंबंध निर्माण झाले होते। राजीनाम्यानंतर कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली। पावसामुळे भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे। मनमाड नजीकच्या शिंगवे येथील शेतकरी वाल्मिक झालटे 1.5 एकरात कोबी पीक घेतले, मात्र कोबीला बाजारात अवघा 2 ते 5 रुपयांचा कवडीमोल भाव मिळत असल्याने झालटे यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत। मनमाड रेल्वे यार्डात 610 मीटर क्षमतेची नवीन स्टेबलिंग लाईन कार्यान्वित करण्यात आली असून त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली। त्यामुळे मालगाड्या व्यवस्थित उभ्या करता येतील, मालवाहतूक अधिक वेगवान, सुरळीत आणि उद्योग व्यापार वाढीस मदत होणार आहे। मनमाडच्या रेल्वे विकासाच्या दृष्टीने ही सकारात्मक आणि महत्त्वाची घडामोड असल्याची भावना रेल्वे वर्तुळातून व्यक्त होत आहे। गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मनमाडमध्ये ब्रह्मचितकला महिला भजनी मंडळाच्या वतीने हरिभक्त पारायण एकनाथ महाराज सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित भव्य चक्री भजन भक्तिमय सोहळ्यात नांदगाव, चांदवड, येवला आणि
निफाड तालुक्यातील विविध महिला भजनी मंडळांनी सहभाग घेत यावेळी पायीवारी करणारे वारकरी, डॉक्टर आणि समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय. ब्रह्मचितकला महिला भजनी मंडळाने गायन, नृत्य आणि शिस्तबद्ध सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली. नगराध्यक्ष योगेश पाटील, लायन्स क्लब अध्यक्षा सुचिता खताड, पोलीस अधिकारी दीपमाला गांगुर्डे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जनश्रद्धा न्यूजचे हे बातमीपत्र आपल्याला कसे वाटले हे नक्की कळवा. जनश्रद्धा न्यूज, जनतेच्या समस्यांचे स्पष्ट प्रतिबिंब. आमच्या जनश्रद्धा न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व ताज्या घडामोडींसाठी अपडेट रहा.